चरफट पंजरिका स्तोत्र फारच सुंदर आणि आपल्याला मनाला भावून जाणार आहे. काशी मुक्कामी असताना एके दिवशी आचार्य पहाटे गंगेवर स्नानाला जात होते. गंगात एक खूपच थकलेला वृद्ध ब्राह्मण व्याकरणाचा धातुपाठ कंठस्थ करीत होता. त्याची मोठमोठ्याने घोकंपट्टी चालू होती. पिकलं पान केव्हाही गळून पडेल अशी त्याची अवस्था होती. तरी देवाला विसरून पांडित्याच्या मागे लागलेला. त्याचा तो घोगरा कर्कश वृक्ष आवाज आचार्यांच्या कानी पडला. डुक्रुम करणे हे शब्द आचार्याने ऐकले. या वयात व्याकरणशास्त्राचा अभ्यास करून काय मिळवणार आहे हा? या स्तोत्रात जीवनाचे सारे आचार्यांनी सांगितले आहे. जीवन क्षणाक्षणाने संपत आहे, पण जीवनाची आशा मात्र संपत नाही. संसारात कितीही दुर्गती झाली, भीक मागण्याची वेळ आली तरी जगण्याची आशा संपत नाही. खरे तर जोपर्यंत पैसा, सत्ता, कार्यक्षमता व्यक्तीजवळ आहे तोपर्यंतच नातेवाईक जमा होतात. जीवनाचे कल्याण करावायचे असेल तर भगवद्गीतेचं चिंतन करावे, सज्जनाच्या सहवासात राहावे, परमेश्वराचे चिंतन करावे आणि दीनदलितांना काही दान करावे. हे असं ह्या स्तोत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे हे स्तोत्र फारच प्रसिद्ध झालेलं आहे. ऐका हां. दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायाता कालक्रीडति गच्छति आयु तदपि न मुञ्चति आशावायु. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. प्राप्ते सन्निहिते हि मरणे नहि रक्षति डुक्रुं करणे. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. अग्रे वह्नि पृष्ठे भानु रात्रौ चिबुक समर्पित जानु. करतल भिक्षा तरुतल वास तदपि न मुञ्चति आशा पाश. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. यावत् वित्तोपार्जनसक्ता तावत् निज परिवारो रक्ता. पश्चात् जर्जर देहे वार्तां पृच्छति कोऽपि न गेहे. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. जटिलो मुण्डी लुञ्चित केश काषायाम्बर बहुकृतवेष. पश्यन्नपि च न पश्यति मूढो युदरनिमित्तं बहुकृतवेष. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. भगवद्गीता किञ्चिदधीता गङ्गाजललव कणिका पीता. सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चां. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. अंगं गलितं फलितं मुण्डं दशनविहीनं जातं तुण्डं. वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीरक्तः. वृद्धस्तावत् चिन्तामग्नः परमे ब्रह्मणि कोऽपि न लग्नः. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम्. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. वयसि गते कामविकारा शुष्के नीरे कक्कासारा. नष्टे द्रव्ये कः परिवारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. नारीस्तनभर नाभिनिवेशं मिथ्या माया मोहावेशं. एतन्नांसवसादिविकारं मनसि विचारय वारं वारं. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे तातः.
इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते गेयं निहिता नाम सहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं नेयं सज्जनसङ्घे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते यावज्जीवो निवसति देहे कुशलं तावत् पृच्छति गेहे गतिवति वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सुखतः क्रियते रामभोगा पश्चादन्तशरीरे रोगः यद्यपि लोके मरणं शरणं तदपि न मुञ्चति पापाचरणं भजनं गोविन्दं गोविन्दं भज मूढमते रथ्याचर्पटविरचितकन्तः पुण्यविवर्जितपन्थः नाहं न त्वं नायं लोकः तदपि किमर्थं क्रियते शोकः भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते कुरुते गंगा सागरगमनं व्रतपरिपालन अथवा दानं ज्ञानविहीनं सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज